आणि आता टॉप 9 मध्ये सुरुवात करणार आहोत मोठ्या बातम्यांनी। राज्यातील ओल्या दुष्काळाकडे अखेर केंद्र सरकारचं लक्ष गेलंय। राज्यातील पूर परिस्थितीची माहिती घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन केला होता। राज्यात काही दिवसांसाठी पुन्हा अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय, त्यामुळे नागरिकांनो गाफील राहू नका असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलंय। लोकांना माहिती देत रहा, प्राणहानी होऊ नये यासाठी लोकांना विश्वासात घेऊन स्थलांतर करा अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केल्यात। राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आता उद्यापासून 2 दिवसाच्या अतिवृष्टीग्रस्त भागाच्या दौऱ्यावर असतील। मराठवाड्यातील नुकसानग्रस्त भागाची ते पाहणी करणार आहेत। गेल्या वर्षी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन सरकारने 25,000 रुपये हेक्टरी मदत करावी अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली होती। त्यावेळी ते मुख्यमंत्री नव्हते, मात्र आता ते मुख्यमंत्री पदावर आहेत, त्यांनी मदत करावी अशी मागणी राजू शेट्टी यांनी केली आहे। घटस्थापनेच्या शुभ मुहूर्तावर सर्व महिला प्रवाशांना मुंबई उपनगरीय मार्गावर धावणाऱ्या विशेष लोकलचे दरवाजे उघडतील असं मानलं जात होतं। राज्य सरकारनं तशी स्पष्ट परवानगी दिली होती, मात्र रेल्वेनं दाखवलेल्या निरुत्साहामुळे आजचा मुहूर्त हुकलाय। सारथीनंतर आता महाज्योतीलाही स्वायत्ततेची मागणी होऊ लागली आहे। महाज्योतीला स्वायत्ततेची मागणी रास्त आहे, त्यासाठी प्रयत्न करू असं मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितलंय। लोकसंख्येनुसार महाज्योतीला निधी मिळावा असंही ते म्हणतात। विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस 19 आणि 20 तारखेला मराठवाडा दौरा करणार आहेत, तर विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरही 18 ते 21 तारखेदरम्यान पश्चिम महाराष्ट्रासह कोकणाचा दौरा करणार आहेत। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे। चंद्रकांत पाटील यांच्या काळातील रस्ते कामाची चौकशी करा अशी मागणी आता ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली आहे। सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे ही मागणी करण्यात आली। अभिनेता सुशांत सिंह मृत्यू प्रकरणी 3 तपास यंत्रणांच्या चौकशीतून काहीच निष्पन्न झालं नाही। शिवाय बॉलिवूड आणि भाजपच्या ड्रग्ज कनेक्शनचीही चौकशी एनसीबी कडून होत नाहीये अशी तक्रार काँग्रेस शिष्टमंडळानं गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली आहे। यावर एनसीबीनं तपास न केल्यास मुंबई पोलिसांकडून याचा तपास करण्याचं आश्वासन गृहमंत्र्यांनी दिलंय। तर पॉलिटिकल टॉप 9 भाजप नेते एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची जोरदार चर्चा आहे। घटस्थापनेच्या मुहूर्तावर ते भाजपमधून आता राष्ट्रवादीत प्रवेश करतील असं बोललं जात होतं, मात्र काल दुपारी जळगावात असताना राष्ट्रवादी प्रवेशाबाबत प्रश्न विचारला असता खडसे यांनी नो कमेंट्स असं उत्तर दिलेलं आहे। मागच्या काही दिवसांपासून खडसे पक्ष सोडणार अशी चर्चा होती आणि त्यावर आता पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। खडसे पक्ष सोडतील असं मला वाटत नाही, ही फक्त चर्चा आहे। जसा एखादा नेता पक्षात आला तर फायदा होतो, तसाच एखादा नेता सोडून गेल्यावर नुकसान होतं असं पंकजा मुंडे म्हणाल्या। बॉलिवूडला हादरे देऊन हा संपूर्ण उद्योग उद्ध्वस्त करण्याचा डाव गंभीर आहे। मुंबईतील बॉलिवूडच्या केसाला धक्काही लागणार नाही असा थेट इशाराच सामनातून देण्यात आला। सुशांतच्या मृत्यूनंतर काही पोटदुख्यांनी बॉलिवूड विरोधात जी मोहीम सुरू केली ती धक्कादायक आहे अशी टीकाही करण्यात आली आहे। राज्यभरात परतीच्या पावसानं धुमाकूळ घातलाय। मराठवाड्यासह कोकणातील शेतीलाही याचा मोठा फटका बसलाय। ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना थेट मदत द्यावी अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे। महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांना न्यायालयानं दोषी ठरवले। न्यायालयानं गुन्ह्यात दोषी ठरवलेल्या मंत्र्याला मंत्रिपदावर राहण्याचा अधिकार नाही, त्यामुळे यशोमती ठाकूर यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी भाजप प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांनी केली। कॅगनं ताशेरे ओढल्यानंतर ठाकरे सरकारनं फडणवीसांची महत्वाकांक्षी योजना जलयुक्त शिवारच्या मागे चौकशीचा ससेमिरा लावला, मात्र भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी जलयुक्त शिवार योजनेची पाठराखण केली। जलयुक्त शिवार ही योजना अत्यंत चांगली आणि लोकहिताची असं पंकजा मुंडे म्हणाले। सुडापोटी देवेंद्र फडणवीस यांची चौकशी करण्याचा घाट महाविकास आघाडी सरकारनं घातला अशी टीका केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केली आहे।
चौकशी करायचीच असेल तर मग शिवसेनेच्या मंत्र्यांचीही करा, अशी मागणीही त्यांनी केली आहे. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा नवरात्रोत्सव साजरा करताना सोशल डिस्टन्सिंगचं पालन तसंच कोरोना संदर्भातील नियमांचं काटेकोर पालन होईल आणि यंदाचा नवरात्रोत्सव साधेपणाने शक्यतो घरीच साजरा होईल, अशी अपेक्षा अजित पवार यांनी व्यक्त केली. मंदिरं खुली करण्याच्या मागणीनंतर आंदोलनानंतर आता भाजपनं रामलीला आयोजनाच्या परवानगीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलंय. भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी ही मागणी केली आहे. आमदार राम कदम यांनीही मुख्यमंत्री ठाकरेंना याबाबतचं पत्र लिहिलेलं आहे. राज्यभरात पावसामुळे मोठं नुकसान झालेलं आहे, त्याबाबतच्या महत्त्वाच्या घडामोडी पाहूया. हिंगणी मध्यम प्रकल्प ओव्हरफ्लो झाल्यानं वैराग रस्त्यावरील पूल वाहून गेलाय. त्यामुळे हिंगणी ते वैराग रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय. अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित झालेल्या मराठवाड्यातील जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांची शेती उद्ध्वस्त झाली. सोयाबीन, तूर, कापसासह फळबागांचंही मोठं नुकसान झालंय. सरकारकडून केवळ अतिवृष्टीचा आढावा घेतला जातो, मदतीबाबतची घोषणा होत नाहीये, याबाबत नाराजी व्यक्त केली जाते. लातूरच्या निलंगा तालुक्यातील शेळगी गावाला पावसाचा मोठा फटका बसलाय. शिवाजीराव माकणे या शेतकऱ्याचा 5 एकर जमिनीवरील ऊस जमीनदोस्त झालाय. परतीच्या पावसामुळे नाशिकच्या ग्रामीण भागात मोठं नुकसान झालंय. शेतात पाणी साचल्यानं मका, बाजरी, कांदे, कापूस यासह इतर पिकांचं मोठं नुकसान झालं. बुलढाणा जिल्ह्याच्या मेहकर तालुक्यातील लोणी गवळीमध्ये पावसामुळे शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकाची मोठी नासाडी झाली आहे. शेतातील सोयाबीन हा पाण्यात पूर्णपणे बुडालेला होता, त्याला कोंबही फुटलेत, त्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय. इंदापूर तालुक्यातील सणसर इथल्या दिव्यांग धनंजय गुप्ते यांना पुराचा मोठा फटका बसला. त्यांनी दसरा दिवाळीसाठी 5 लाखाचा किराणा माल दुकानात भरला होता, मात्र पुरानं त्यांच्या दुकानातील या मालाचं नुकसान केलंय. जळगाव जिल्ह्याच्या जामनेर तालुक्यातील मांडवे बुद्रुक या गावात मुसळधार पावसामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय. कापूस पाण्यात भिजलाय, जमिनीवर पडलाय, त्यामुळे त्याचं मोठं नुकसान झालंय. नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्याला देखील अतिवृष्टीचा फटका बसला. सोयाबीन ओला झालाय, त्यामुळे मळणी यंत्रातून सोयाबीन काढणं अवघड झालंय. तसंच कापूस पिकाचंही नुकसान झालंय, तो सडून गेलाय. परतीच्या पावसामुळे सोयाबीनचं प्रचंड नुकसान झालंय, त्यामुळे सेनगाव तालुक्यातील भानखेडा इथल्या शेतकऱ्यानं आपल्या 10 एकर शेतातील सोयाबीन पिकावरून रोटावेटर फिरवला. आता बघूया मेट्रो सिटीज मधल्या घडामोडी. नागपूर मेट्रो प्रशासनाला नोटीस बजावण्याचे आदेश महापौर संदीप जोशी यांनी दिलेत. अंबाझरी तलावाच्या भिंतीला भेगा पडल्यात, त्यामुळे या ठिकाणी मोठा अपघात होण्याची भीती आहे. तलावाच्या भिंतीवर मेट्रोच्या कामाचा मलबा पडल्यानं या भिंतीचं नुकसान झाले आणि त्यामुळेच नोटीस बजावण्याचे आदेश देण्यात आले. औरंगाबाद शहराची पाणी कोंडी मिटण्याच्या मार्गावर आहे. 1680 कोटींची पाणी पुरवठा योजना लवकरच मार्गी लागण्याची चिन्ह आहेत. पाणी पुरवठा योजना पूर्ण झाल्यास औरंगाबादकरांना रोज पाणी मिळणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ठप्प झालेली औरंगाबादची उद्योग नगरी हळूहळू पूर्वपदावर येते. या महिन्यात जिल्ह्यातील मुख्य 6 औद्योगिक वसाहतींमधील उद्योगांची जवळपास 80% उत्पादन क्षमता पोहोचलेली आहे. नागपूर जिल्ह्यात रुग्ण दुपटीचा दर आता 106 दिवसांवर गेलाय. जिल्ह्यात रोज दैनंदिन होणाऱ्या मृत्यूंची संख्याही कमी झाली. जिल्ह्यात 24 तासात 674 नवे रुग्ण नोंदवले गेले तर 20 जणांचा मृत्यू झाला. देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळातील सर्वात महत्वाकांक्षी जलयुक्त शिवार योजनेची चौकशी करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारनं घेतलाय. या योजनेसाठी मराठवाड्यात तब्बल 2417 कोटी रुपये खर्च करण्यात आले. संपूर्ण योजनेची खुली चौकशी करण्याचा निर्णय सरकारनं घेतल्यानं विभागात या अंतर्गत झालेली 1,74,000 कामं रडारवर आली आहेत. पारनेरचे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके अल्पावधीतच ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाऊ लागलेत. अलीकडेच त्यांनी शरद पवार यांच्या नावानं पारनेरला कोविड केअर सेंटर सुरू केलं होतं आणि आता या कोविड केअर सेंटरसाठी पवार चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे कार्डियक रुग्णवाहिका भेट देण्यात आली.
आता कृषी पर्यटनातून रोजगार निर्मिती होणार आहे। राज्य शासनानं 4 मे 2016च्या शासन निर्णयानुसार या नव्या पर्यटन धोरणाला मान्यता दिलेली आहे। सुनियोजित व्यवस्था निर्माण करून कृषी पर्यटन धोरणाच्या माध्यमातून गावागावांमध्ये ग्रामीण भागातील तरुणांना आणि महिलांना गावातच रोजगार मिळणं शक्य होणार आहे। नाशिकमध्ये 3.5 शक्तिपीठांपैकी अर्धपीठ असलेल्या सप्तशृंगी देवीच्या मंदिरात घटस्थापना झालेली आहे। विधिवत पूजा करण्यात आलेली आहे। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा पहिल्यांदाच मंदिरातील पुजाऱ्यांनी घटस्थापना केली आहे। भाविकांना मंदिरात आतमध्ये प्रवेश नाहीये आणि त्यामुळेच ऑनलाईन दर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे। बघूया सिटी टॉप 9। आजपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात झालेली आहे। कोल्हापूरच्या करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात 8:40 घटस्थापना करण्यात आली। त्याआधी पूजा करण्यात आली। पहिल्यांदाच भाविकांविना देवीचा उत्सव साजरा होतोय। मंदिर बंद असलं तरी बाहेरून दर्शन घेण्यासाठी भाविकांची धडपड पाहायला मिळते। सांगली पुणे रेल्वे मार्गावर येरळी नदीच्या पुरामुळे नांद्रे वसगडे गावाजवळ रेल्वे पुलाचा भराव खचलाय। भराव खचल्यानं कोयना आणि महाराष्ट्र एक्सप्रेस रद्द करण्यात आलेत। निजामुद्दीन एक्सप्रेस पंढरपूर मार्गे वळवली आहे। नांदेडमधील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा पदव्युत्तर परीक्षेचा पेपर पुढे ढकलण्यात आलाय। 28 ऑक्टोबरला आता ही परीक्षा घेण्यात येणार आहे। अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीन विक्रीसाठी आणले होते, त्यामुळे शेतकऱ्यांना काहीसे पैसे मिळतील असं वाटत होतं। मात्र मुसळधार पावसामुळे हा सोयाबीन भिजून गेलाय। हा माल आता व्यापारी विकतच घेत नाहीयेत आणि त्यामुळे शेतकरी हवालदिल झालेत। शेतातून सोयाबीनची कशीबशी कापणी झाली, मात्र सोयाबीन विक्रीसाठी आणलं आणि पावसानं या शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावून घेतला। 6 नगरसेवकांसह राष्ट्रवादीत प्रवेश करण्याच्या तयारीत असणारे आणि महापालिकेच्या 6 सभांना सलग गैरहजर राहणारे एमआयएम नगरसेवक तौफिक शेख यांना न्यायालयानं दणका दिला। न्यायालयात दाद मागितलेल्या तौफिक शेख यांचं नगरसेवक पद रद्द करण्यात आले। भाजप आमदार गिरीश महाजन यांना धमकी देणाऱ्या आरोपीला जामनेर पोलिसांनी अटक केली आहे। या प्रकरणी जामनेर पोलीस स्टेशन इथं गुन्हा दाखल करण्यात आलाय। या आरोपीला पोलिसांनी काल अटक केली आहे। ब्रेकनंतर स्वागत। बातमी आता T20 लीग संदर्भातल्या। मुंबईने कोलकाता विरुद्धच्या सामन्यात 8 गडी राखून दणदणीत विजय मिळवलाय। कोलकाता संघानं पॅट कमिन्सच्या अर्धशतकाच्या मदतीनं 148 धावांपर्यंत मजल मारली होती। हे आव्हान मुंबईच्या खेळाडूंनी सहज पेललं। सलामीवीर क्विंटन डिकॉकच्या नाबाद अर्धशतकी खेळीच्या जोरावर मुंबईनं आपला विजय मिळवला। त्यानं 9 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीनं 44 चेंडूंमध्ये नाबाद 78 धावा केल्या। राजस्थानची आज बंगळुरूशी लढत रंगणार आहे। किंग्ज 11 पंजाब विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं केलेल्या अक्षम्य चुका पराभवाला कारणीभूत ठरल्या। त्यामुळे आज रंगणाऱ्या राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यात रणनीती सुधारण्यावर बंगळुरूचा भर राहील। दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध आज चेन्नई सुपर किंग्ज असा सामना रंगणार आहे। गुणतालिकेत दिल्लीचा संघ दुसऱ्या स्थानावर आहे तर चेन्नईचा संघ 6व्या स्थानी आहे। आज नेमकं कोण बाजी मारतं याकडे क्रिकेट प्रेमींचं लक्ष आहे। दिल्ली कॅपिटल्सनं आतापर्यंत दमदार कामगिरी करत अग्रस्थान मिळवलं, मात्र आता होणाऱ्या लढतीत त्यांना कर्णधार श्रेयस अय्यरशिवाय खेळावं लागू शकतं। क्षेत्ररक्षण करताना डाव्या खांद्याला दुखापत झाल्यामुळे अय्यरला पवेलियनमध्ये परतावं लागलं होतं। मुंबई इंडियन्सनं कालच्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सवर दणदणीत विजय मिळवला। या विजयासह मुंबई इंडियन्सनं 12 गुण मिळवत गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावलंय। कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाचं नेतृत्व इंग्लंडचा विश्वचषक विजेता कर्णधार ओएन मॉर्गनकडे सोपवण्यात आलेलं आहे। दिनेश कार्तिकनं फलंदाजीवर अधिक लक्ष केंद्रित करता यावं यासाठी कर्णधार पदाच्या जबाबदारीतून स्वतःला मोकळं करण्याची विनंती संघ प्रशासनाला केली होती।